ऊसतोड कामगार खोपटात शेतमालक बरोबर वारंवार शरीरसंबंध. पुढे घडले भयंकर सत्य घटना. सध्या ऊस तोडीचा हंगाम चालू आहे. या ऊस तोडीसाठी बीड सारख्या जिल्ह्यातील अनेक गावातून ऊस तोडीच्या टोल्या येत असतात. एक मुकादम आणि त्याची टोली अशा अनेक टोल्या येत असतात. या टोल्या जिथे ऊस तोड असेल तिथे पाल ठेवून राहत असतात. वेगवेगळे राहत असले तरी फुरसतीच्या वेळी हे लोक एकत्र जमून गप्पा-टप्पा मारत असतात. बहुतेकदा या टोलीमध्ये नव्या जोमाने तरुण लोकच असल्याने साहजिकच या टोलीमध्ये काहींचे प्रेम जुळते आणि लग्नही होते. इतकेच नव्हे, या टोलीमध्ये अनैतिक संबंधही जुळते जातात. नवऱ्याच्या उपरोक्ष अथवा बायकोच्या उपरोक्ष हे संबंध चालू असतात. काही वेळेला या लफड्याची माहिती एकमेकांच्या जोडीदाराला नसते. जेव्हा ती समजते तेव्हा मात्र काही खैर नसते. कारण या टोलीतील ऊसतोड कामगार हे आपल्या शिनवटा घालवण्यासाठी दारू पित असतात. संध्याकाळी ही दारू पोटात गेली की त्यांच्यातील सैतान जागा होतो आणि आपल्या बायका पोराबाळांना मारझोड होऊ लागते. दत्ता निर्मल यालाही आपल्या पत्नीचे लफडे समजून आले तेव्हा त्याने विजयमालाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. याला कंटाळून त्याने आपल्या नवऱ्याला मारण्याची परवानगी आपल्या प्रियकराला दिली. कोणाच्याही लक्षात येणार नाही असे कट कारस्थान करून दत्ता निर्मल याचा खून पचवण्याचा प्रयत्न केला असला तरी अखेरीस हा गुन्हा उघडकीस आला. या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या सचिन पोपे या क्राईम टॉक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात असणाऱ्या चांदापुरी गावात ऊस तोडीसाठी आलेले दत्ता निर्मल याने आपल्या पत्नीला तू पुढे खोपावर जा, मी नंतर येतो असं सांगून घरी जाण्यास सांगितले. दत्ता निर्मल आणि त्याची पत्नी विजयमाला हे दोघे ऊसतोड कामगार आहेत. सध्या ऊसतोड चालू असल्याने ते दोघे एका शेतात काम करत होते. काम आटोपल्यावर विजयमाला घरी जाण्याच्या तयारीत होते. आपल्याबरोबर आपल्या पतीने हे यावे असे तिला वाटले. म्हणून ते आपल्या पतीला म्हणाली, काम झालं नवं काम, मग जाऊया की घरी. अगं तू जा पुढे, मी येतो मागणं. असं म्हणत विजयमाला पुढे पाठवण्यात आले. विजयमाला आपल्या खोपटावर आली. घरात उरलेली काम केल्यानंतर तिने जेवणही केले आणि आता ती आपल्या नवऱ्याची वाट पाहू लागली. पण थोड्याच वेळात येणारा तिचा नवरा दत्त हा मात्र घरी येण्याचे चिन्हच दिसेना. रात्र उलटून गेली तरी तो आला नाही. वाट पाहतच विजयमालाला कधी डोला लागला हे समजलेच नाही आणि ती झोपी गेली. सकाळी तिला जाग येताच तिने पाहिले तर तिचा पती अजून घरी आला नव्हता. तिला त्याची काळजी वाटू लागली. म्हणून तिने सरळ माळशिरस पोलीस स्टेशन गाठले. तिथे आपले नाव विजयमाला दत्ता निर्मल, वय 40, राहणार निर्मलवाडी, जिल्हा बीड असे सांगत आपला पती कुठे गायब झाला हे समजत नसल्याचेच तिची मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सांगितले. पोलिसांनी रितसर मिसिंग व्यक्तीचे वर्णन, अंगावरील कपडे याची माहिती घेत मिसिंग नंबर 7/2025 नुसार दाखल करून घेतले. मिसिंग व्यक्ती म्हणजे दत्ता निर्मल हा ऊसतोड कामगार होता. तो मूळचा जिल्ह्यातील असून सध्या माळशिरस तालुक्यात चांदापुरी येथे ऊसतोडीसाठी आला होता. या ठिकाणी त्याने खोपटा बांधले होते. त्यामध्ये तो आणि त्याची पत्नी असे दोघेजण राहत होते. पोलिसांनी ताबडतोब त्याच्या तपासाला सुरुवात केली. सोमवार दिनांक 27 जानेवारी 2025 रोजी सुळेवाडी गावचे पोलीस पाटील वंदना लोखंडे यांनी माळशिरस पोलिसांना माहिती दिली की ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीमध्ये एक पोते पडले आहे. ते पाण्यावर तरंगत आहे. याची माहिती आपण ग्रामपंचायत कर्मचारी पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेला असता त्याला पोते विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसले. इतकेच नव्हे तर त्यातून दुर्गंधी येत असल्याने त्यांना शंका आली. म्हणून त्यांनी गावच्या पोलीस पाटील वंदना लोखंडे यांना याबाबत कळवून ही बाब पोलीस ठाण्यात कळवण्यास सांगितली. त्यानुसार माळशिरस पोलीस ठाण्यात याबाबत माहिती समजताच पोलीस कॉन्स्टेबल दत्ता खरात व धनाजी झगडे हे दोघे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पोते विहिरीतून बाहेर काढले तेव्हा उग्र वास येत होता. पोलिसांनी पोते उघडताच एक
एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. पोत्यात 15 ते 20 किलो वजनाचा दगड होता. म्हणूनच हा खुनाचा प्रकार असल्याचे समजून येत होते. घटनास्थळी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना दिली. तेही लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परिसरात जमलेल्या ग्रामस्थांना मृतदेह ओळखता का असे विचारले असता तो मृतदेह कोणालाच ओळखता आला नाही. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृतकाच्या अंगावरील कपड्यांची तपासणी केली, मात्र काहीही आढळून आले नाही. 4 दिवसापूर्वीच माळशिरस पोलीस ठाण्यात एका मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्यामध्ये दिलेले वर्णन आणि अंगावरचे कपडे याच्याशी मृतदेहाचे वर्णन जुळते का हे पाहिले असता फिर्यादी महिलेने दिलेल्या कपड्याचे वर्णन आणि मृतकाच्या अंगावरील कपडे हे मिळते होते. म्हणून पोलिसांनी विजयमाला निर्मल हिला बोलवावून घेतले. तिने मृतदेहाची पाहणी केली. दत्ताच्या पायावर विठ्ठल रखुमाईचे चित्र गोंदवून घेतलेले होते. मृतकाच्या पायावर हे गोंधन असल्याने हा मृतदेह दत्ता निर्मल याचा असल्याचे त्याची पत्नी विजयमाला आणि देर अशोक यांनी सांगितले. पोलीस ठाण्यात दत्ता निर्मल याचा खून झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. रीतसर सोपस्कार पूर्ण करण्यात आले. या खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पोलीस पथक तयार केले. माळशिरस परिसरात असलेल्या ऊसतोड मजुरांकडून दत्ताची माहिती काढण्यास सूचना या पथकास करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेतली असता असे समजून आले की विजयमाला हिचे टोल्यातील ऊसतोड मजूर तुलाजीराम उर्फ बबन शिंदे यांच्याबरोबर प्रेम प्रकरण सुरू आहे. हे खून प्रकरण यातूनच झाले असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी विजयमाला निर्मल आणि बबन शिंदे या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, पण पोलिसांपुढे ते फार काळ तग धरू शकले नाहीत. अखेर त्यांनी दत्ता निर्मल याचा खून प्लॅन करून केल्याची कबुली दिली. यामध्ये आणखी एकाची मदत घेतल्याचे सांगितले. त्याचे नाव रोहन लोंढे असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी आता रोहन लोंढे यालाही ताब्यात घेतले. या तिघांनाही पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने संशय येताना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत पोलिसांनी तिन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता तेव्हा बबन शिंदे यांनी सगळी हकीकत सांगितली. बबन शिंदे, दत्ता निर्मल आणि त्याची पत्नी विजयमाला हे एकाच ऊसतोड टोलीत काम करतात. वर्षभरापासून बबन आणि विजयमाला हिचे प्रेम संबंध सुरू होते. सुरुवातीला दत्ता निर्मल याची माहिती नव्हती, पण 2 महिन्यापूर्वी त्याला याची कुणकुण लागली असता त्याने आपल्या पत्नीला याविषयी विचारून हे प्रकरण लगेच थांबव असे सांगितले. पण विजयमाला हिने याकडे दुर्लक्ष केले. ती अजूनही बबनला भेटायची, त्याच्याबरोबर बोलायची. आपली बायको ऐकत नाही म्हटल्यावर दत्ता दारू पिऊन तिला मारहाण करू लागला. ही बाब विजयमालाने बबन याला सांगितले. दत्ता मला नेहमी मारहाण करतो, तू त्याचा काहीतरी बंदोबस्त कर, त्यानंतर आपण दोघे एकत्र राहू असे तिने विजयमाले सांगितले. विजयमाला हिनेच असे सांगितल्याने बबन तयार झाला. घटनेच्या 15 दिवसापूर्वी विजय आला. त्याला त्याचा मित्र रोहन लोंढे यांची बैठक झाली आणि दत्ताचा काटा कसा काढायचा याची योजना तयार केली. बुधवार दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी बबन शेतात काम करत असलेल्या दत्ताजवळ गेला आणि त्याने आपण दारू पिण्यास जाऊ असे सांगितले. दत्ता ही दारू पिण्यास मिळेल म्हणून तयार झाला. बबनने दत्ताला भरपेट दारू पाजली आणि ते दोघे सुलेवाडी येथील तलाजवळ गेले. जाताना एका हार्डवेअर दुकानातून नायलॉन दोरी व पोते खरेदी केले. तलावाजवळ पुन्हा त्याला दारू पाजली. जास्त दारू पिल्याने त्याला काही सुचना असे झाले. ते पाहून बबनने दोरीने त्याचा गळा ओलला. तो मरण पावतात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो एका पोत्यात भरला. पोते विहिरीच्या तलाशी जावे म्हणून पोत्यात 20 किलोचा वजनाचा दगड टाकला. पोते दोरीने बांधून ते विहिरीत टाकून दिले. पोते पाण्याखाली गेल्याने काम पत्ते झाले, म्हणून आम्ही दोघे घरी गेलो. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे विजयमालाने पोलीस ठाण्यात दत्ता निर्मल याच्या मिसिंगची तक्रार दाखल केली. अशी कबुली संशयित आरोपी बबन शिंदे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, अकलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शेगावकर, पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जानकर, गोसावी हेड कॉन्स्टेबल स्वरूप शिंदे, दत्ता खरात, धनाजी झगडे, अजित कडाले, मनसूर नदाब, हरिश्चंद्र पाटील आदींनी तपास पूर्ण केला.